राज ठाकरे म्हणतायत की 96 लाख मतं बोगस होती करण्याच्या अगोदर तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा, असं चॅलेंज निवडणुका घेऊन दाखवा स्थानिक स्वराज्य संस्था 96 लाख मतं बोगस आहेत म्हणून त्यांचं आव्हान दिले त्यांनी सरकारला. काय ज्यांनी याद्याच पहिल्यांदा बघितल्या त्यांना कसं कळालं हेच मला कळेना. मुळात याद्या वाचल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, याद्या मध्ये मतदान किती आहे, कुणाचं आहे हे तपासलं पाहिजे. ज्यांनी याद्याच आज पहिल्यांदा बघितल्या असतील त्यांनी या विषयावर चर्चा करणं काय मला उचित वाटत नाही. आणि संजय राऊत म्हणतायत की आम्ही मोर्चा काढू, आता रस्त्यावर उतरावं आता हातात काय राहिलं नाही. जनता आपल्या सोबत नाही. निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे निश्चित आहे आणि याची खात्री पटल्यामुळं आता निवडणुकीपासून पळायचं आणि आपलं खापर निवडणुकीच्या आधीच मतदार यादीवर फोडायचं. आतापर्यंत ईव्हीएम होतं, आता मतदार यादीवर आलेलं आहे, पुन्हा आणखी कशावर तरी येणार आहे. त्यामुळं हे अस्वस्थ झालेली जनाधार गमावलेली नेते आहेत. ते स्वतःचा पराभवाबद्दल अस्वस्थ आहेत. मला नाही वाटत काय उपयोग होईल. आणि मग एकत्र येऊन लढाई जर जिंकू शकत असते तर मग अशा गोष्टी करायचं काही कारणच नाही ना. उदय सामंत म्हणतायत की आम्हाला महायुतीमधनच लढायची इच्छा आहे, मात्र तुम्ही असं तर आमचं धनुष्यबाण आहे असं उदय सामंत म्हणतायत. मुळात आम्ही सगळेजण महायुतीतून लढण्याचा आमचा संकल्प आहे. ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढू. परंतु आम्ही आफ्टर निवडणूक आणि बिफोर निवडणूक दोन्ही वेळा आम्ही एकत्र येऊन काम करू. पराभवासाठी आता मतदार यादीचं नवं कारण शोधलं, याच्याविषयी वेगळं काय असू शकतं. पण मुळात मतदार यादी वाचल्यावर कळेल ना मतदार आज जास्त आहेत का कमी आहेत. आपलेच 3 आमदार ज्या पद्धतीचे सांगत होते की आम्ही इतके बोगस मतं आणली, इतके हे आणले, हे त्यांचे बोगस मतं आणली नाही म्हटले. माझ्या मतदारसंघातली मुंबईत राहणारी 20,000 25,000 मतं आहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये कोकणातले लोकांना पुण्या मुंबईमध्ये मतदान आहे. याही मतदारसंघातले काही लोक पुण्या मुंबईमध्ये राहतात. ते मताला आणणं याच्यात काय गैर आहे म्हणजे काय माहिती नाही का. त्याचा गैरअर्थ हे सगळं माहिती आहे. नाही जाणीवपूर्वक गैरअर्थ काढलाय, घेतला नाही. जाणीवपूर्वक गैरअर्थ पराभव आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.